बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमधील जिंदाल कंपनीतल्या आग प्रकरणी औद्योगिक सुरक्षा विभागानं क्लोजर नोटीस बजावली आहे। गेल्या 6 दिवसांपासून कंपनीतून धुराचे लोट हे सुरूच आहेत। कंपनीत अग्निशमन यंत्रणा अपुरी आहे, तसंच रासायनिक गळतीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आली आहे। सध्या आगीचं कारण अस्पष्ट असून चौकशीसाठी 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, काय अपडेट्स? पहिले आपण बघितलं तर 1 आठवड्यापूर्वी साधारणतः या जिंदाल कंपनीला आग ही लागली होती। सुरुवातीला जे मागे स्क्रॅप मटेरियल आहे, जिथे कच्चा माल हा ठेवण्यात आलेला होता, तिथे ही आग लागली होती। मात्र त्यानंतर ही आग भडकतच गेली होती। यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास संपूर्ण या कंपनीचे जेवढे प्लांट आहेत ते जळून खाके झाले होते। विशेष म्हणजे इथून निघणारा जो काळा कुट्टा असा धूर होता, तो 10 किलोमीटर अंतरावरून देखील नजरेस पडत होता। अशा प्रकारे प्रदूषण देखील होत होतं। एकंदरीतच आपण पाहिलं तर 2023 साली म्हणजे 2.5 वर्षापूर्वी देखील या कंपनीत आग लागली होती। तेव्हा काही जणांचा मृत्यू देखील झालेला होता आणि पुन्हा एकदा ही आग लागल्यामुळे कुठेतरी कंपनीच्या सुरक्षेचा प्रश्न देखील चर्चेत ठरलेला होता। आपण बघितलं तर आज सुद्धा धुराचे लोट आहेत तिथे नजरेस पडतायत आणि एकंदरीत त्या सर्व पार्श्वभूमीवरती कुठेतरी शासनाकडून याबाबत गंभीर दखल ही घेण्यात आलेली आहे। कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा अपुरी आहे का, यासोबतच रासायनिक गळतीमुळे देखील पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्यामुळे क्लोजर नोटीस ही खरं तर आता औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीला बजावलेली आहे। आता याबाबत खरं तर म्हणजे आगीचं कारण जे आहे ते अद्याप समजू शकलेले नाहीयेत। याची संपूर्ण चौकशी जी आहे ती जवळपास 4 ते 5 विभागाकडून करण्यात येते। ती पूर्ण चौकशीसाठी जवळपास 3 आठवड्यांचा कालावधी देखील लागणार आहे। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता क्लोजर नोटीस ही बजावलेली आहे। पुढे अजून चौकशीत काय काय समोर येतंय, काय कारवाई खरं तर केली जाते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद प्रांजल, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।